नमस्कार. आज आपण करूयात हॉटेल स्टाईल मटर पनीर. तीही एकदम सोप्या पद्धतीने. ही रेसिपी 7 ते 8 जणांसाठी परफेक्ट प्रमाणात आहे. चला तर करूयात बहारदार असं मटर पनीर. मी इथं एका कढईत 1 ते 2 चमचे तेल घेतले आहे. पाव चमचा खसखस घेतली आहे. खसखस छान फुलली की 2 ते 3 लवंगा घेऊयात. 3 ते 4 काळी मिरी, अर्धा इंच दालचिनी, 1 चमचा धने, पाव कप काजू, पाव कप बदाम घेऊयात. छान असं परतून घेऊयात. हे पहा, साधारण अर्ध्या मिनिटात हे छान परतून घेतलेलं आहे आपण. पुन्हा एका कढईत 1 ते 2 चमचे तेल घेऊयात. 5 ते 6 कळ्या लसणीच्या घेऊयात. अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची, 1 मोठा आकाराचा कांदा उभा चिरलेला. छान असं परतून घेऊयात. आपल्याला कांदा जास्त लालसर करायचा नाहीये, त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे. आता आपण पाव कप खोबरे, 1 मोठा टोमॅटो उभा चिरलेला, तोही छान परतवून घेऊया. आपल्याला हा मसाला सौम्य आचेवरच परतून घ्यायचा आहे, जास्त काळपट करायचा नाहीये. हा पहा, छान असा गुलाबीसर रंग आलेला आहे. आपण आता पाव किलो पनीर छान असे बारीक बारीक तुकडे करून तळून घेऊयात. शॅलो फ्राय करून घेऊयात. गॅसची फ्लेम फास्ट असावी, जेणेकरून पनीर व्यवस्थित तळले जाईल. एका कढईत 2 ते 3 चमचे तेल घेऊयात. मोहरी, तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा घालूयात. तेल आपल्याला 2 ते 3च चमचे घ्यायचे आहे. बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. जे जिन्नस आपण छान परतवून घेतलं होतं ते सगळं वाटून घेऊयात आणि छान असं तेलात परतवून घेऊयात. आपण मुबलक प्रमाणात काजू, बदाम वापरल्यामुळे तेलाचे प्रमाण कमी घेतले आहेत. चवीनुसार हळद, आवडीनुसार लाल तिखट घालूयात. ही भाजी हॉटेल स्टाईल असल्याने आपण ह्यात तिखट फारसं असं वापरणार नाही आहोत. 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घेऊयात. हे पहा, मसाला छान भाजला गेला आहे. तेल सुटू लागले आहे. छान असं परतवून घेऊयात. इथं मी 100 ते 125 ग्राम मटार उकळून घेतलेले आहेत. तेही छान परतवून घेऊयात. उरलेलं मसाल्याचं पाणी घालूयात. ढवळून घेऊयात छान असं. 1 कप पाणी घालूयात. छान असं 2 ते 3 मिनिटाची एक उकळी काढून घेऊयात आपण. हे पहा, उकळी आली आहे. आपण पनीर घालूयात. चवीनुसार मीठ घालूयात. आवडीनुसार साखर घालूयात.
4 ते 5 मिनिटात ही भाजी तयार होते. तुम्हीही सौम्य, तितकीच भन्नाट चवीची बहारदार अशी मटार पनीरची रेसिपी नक्की करून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही मटार पनीरची रेसिपी आहे. तुम्ही जरूर करून पहा. भाजी सर्व्ह करताना तुम्ही मलाई किंवा क्रीमचाही वापर करू शकता. त्यामुळे तुम्हालाही हॉटेल स्टाईलचा फील येईल आणि रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.